नागपूर शहरात विश्वासघाताचा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे। वर्धमान परिसरातील तिरुपती अपार्टमेंटमध्ये काम करणाऱ्या एका सिक्युरिटी गार्डच्या निष्काळजीपणाचा फायदा घेत त्याच अपार्टमेंटमधील ड्रायव्हरने तब्बल 2,20,000 रुपयांची चोरी केल्याची घटना उघडकीस आली आहे। या प्रकरणी पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपीला अटक करून चोरीची संपूर्ण रक्कम हस्तगत केली आहे। नागपूर शहरातील वर्धमान परिसरात असलेल्या तिरुपती अपार्टमेंटमध्ये ही घटना घडली। या अपार्टमेंटमध्ये सिक्युरिटी गार्ड म्हणून काम करणाऱ्या व्यक्तीने आपल्या वैयक्तिक कामासाठी बँकेतून 2,20,000 रुपये काढले होते। ते पैसे त्यांनी सुरक्षित ठिकाणी न ठेवता अपार्टमेंटच्या गार्ड रूम मध्ये ठेवले होते। रात्रीच्या सुमारास जेव्हा ते पैसे घेण्यासाठी गार्ड रूम मध्ये गेले होते तेव्हा त्यांना पैसे नसल्याचे लक्षात आले। घटनेनंतर संबंधित सिक्युरिटी गार्डने तात्काळ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली। पोलिसांनी परिसरातील चौकशी व तपास केला असता त्याच अपार्टमेंटमध्ये ड्रायव्हर म्हणून काम करणाऱ्या एका इसमावर संशय बळावला। तपासात असे निष्पन्न झाले की आरोपी ड्रायव्हरने गार्डच्या हालचालींवर लक्ष ठेवून संधी साधत पैसे लंपास केले होते। पोलिसांनी आरोपीला अटक केली असून त्याच्याकडून चोरीस गेलेली संपूर्ण रक्कम हस्तगत करण्यात आली आहे। सध्या पोलीस तपास सुरू असून आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। तर चोरीचा मामला ओपन करत आरोपीला ताब्यात मिळालेला आहे, मुद्देमाल असं करण्यात आलेला आहे। काय नेमकं माहिती आहे काय? 23 तारखेला आमच्याकडे रमेश गुप्ता हे पोलीस स्टेशनला तक्रार देण्यासाठी आले। त्यांनी सांगितलं की ते वर्धमान येथील तिरुपती अपार्टमेंट या ठिकाणी सिक्युरिटी गार्ड म्हणून काम करतात आणि त्यांच्या वैयक्तिक कामासाठी 2,20,000 रुपये बँकेतून काढून त्यांनी गार्ड रूममध्ये ठेवले होते। आणि जेव्हा रात्री ते आल्यानंतर त्यांना लक्षात आलं की तिथे गार्ड रूममध्ये पैसे नाहीत, म्हणून ते 23 तारखेला पोलीस स्टेशनला तक्रार देण्यासाठी आले होते। त्याप्रमाणे त्यांची तक्रार नोंद करण्यात आली। तक्रार नोंद करून तिथेच आमच्या DB पथकाने मान्य DCP मान्य ACP यांच्या मार्गदर्शकाने तपास चालू करून तिथले CCTV आणि इतर माहिती गोळा करण्याचा प्रयत्न चालू केला असता अशी माहिती प्राप्त झाली की त्याच बिल्डिंगमध्ये ड्रायव्हर म्हणून काम करणारा आरोपी याने त्याला लक्षात आलं की इथे पैसे ठेवले, त्याने ते पैसे काढून चोरी करून गेलेला आहे। त्याप्रमाणे त्या ड्रायव्हरला आपण अटक करण्यात आलेली आहे। अटक करून त्याच्याकडून पूर्ण 2,20,000ची संपूर्ण रक्कम हस्तगत करण्यात आलेली आहे। त्याला अटक करून आज मान्य न्यायालयात हजर करीत आहोत। तपासामध्ये त्याच्या अजून कोण साथीदार होते का, त्याला माहिती कशी मिळाली, पैसे ते ठेवलेत, या सर्व गोष्टींचा तपास चालू आहे। सदरची कामगिरी माननीय DCP झोंती साहेब, माननीय ACP लकडगंज यांच्या मार्गदर्शनाने API अझहर शेख आणि DBचे उमाकांत नागदेवे, सुखदेव आणि त्यांच्या टीम्सने केलेली आहे। नागपूरमध्ये घडलेल्या या घटनांमुळे नागरिकांनी मोठ्या रकमेच्या व्यवहारात अधिक सतर्क राहण्याची गरज असल्याचे स्पष्ट झाले आहे। पोलिसांच्या तत्पर कारवाईमुळे मात्र चोरीस गेलेली संपूर्ण रक्कम परत मिळाल्याने दिलासा मिळाला आहे।